आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी. गणेश जयंती म्हणजे केवळ तिथी नाही, तर बुद्धीचा विजय, भक्तीचा जयघोष आणि संस्कारांचा उत्सव असून आजच्या धकाधकीच्या जीवनात कीर्तन महोत्सवातून समाजाला संस्कार, भक्ती आणि एकतेची शिकवण देतात. कीर्तनाच्या माध्यमातून संतांचे विचार, नीतिमूल्य आणि समाज प्रबोधन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचते, असे प्रतिपादन सोमनाथ महाराज पाटील यांनी केले आहे. राहुरी फॅक्टरीतील पावन गणपती प्रतिष्ठानच्या वतीनं गणेश जयंती निमित्ताने आयोजित त्रिदिनी कीर्तन महोत्सव कार्यक्रमाचे काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. यावेळी हरिभक्त परायण सोमनाथ महाराज पाटील बोलत होते. प्रसंगी देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या नवनियुक्त नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा तसेच पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्षा बेबी बर्डे, नगरसेवक प्रकाश संसारे, सुजाता कदम, बाळासाहेब लोखंडे, रिषभ लोढा, चंदा राणी काडे, वंचितचे नगरसेवक संतोष चोळके, काँग्रेसचे नगरसेवक शरद वाळुंज, बाळकृष्ण महाराज खांदे, गायनाचार्य संपत महाराज जाधव आदी उपस्थित होते. कीर्तनानंतर हजारो भाविकांनी काल्याच्या महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पावन गणपती प्रतिष्ठानचे भाविक भक्तांनी अथक परिश्रम घेतले. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.